नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस के शेख माझी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये निवड झालेली आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला एक महत्त्वाची गुड न्यूज मी तुम्हाला देणार आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की जी आपली बॉम्बे हायकोर्ट जी भरती आहे, तर त्या भरतीचं पेपर एक्झाम कधी होणार आहे. तर मित्रांनो, त्या डेट डिक्लेअर झालेल्या आहे. काही तासापूर्वीच जे औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालय आहे, तर त्यांच्या थ्रू एक लेटर जाहीर झालेलं आहे, एक लेटर आलेलं आहे. तर त्यांच्यामध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे की 26 एप्रिल 2026 रोजी 26 एप्रिल 2026 रोजी ह्या सर्व एक्झाम होणार आहे आणि ह्या सर्व एक्झाम शिपाई क्लर्क आणि बाकीच्या पण एक्झाम ह्या सर्व एक्झाम एकाच दिवशी होणार आहे मित्रांनो, असं त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता फक्त आणि फक्त एकच गोष्ट करायची आहे, अभ्यास म्हणजे अभ्यास. आपल्याकडे 60 दिवस 60 डेज आहे मित्रांनो. या 60 दिवसामध्ये कसा अभ्यास करायचा, तर मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहे. मी ज्या पद्धतीने अभ्यास केला होता ती पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला जे एक्झाममध्ये येते ते पॉईंट ते मुद्दे सर्वात प्रथम तुम्हाला अभ्यास करायचे आहेत. आणि मित्रांनो, मी एकूण अभ्यासक्रमापैकी फक्त 51 टॉपिक महत्त्वाचे टॉपिक काढून दिलेले आहेत. 51 टॉपिक क्लर्क आणि शिपाईसाठी दोन्हीसाठी महत्त्वाचे आहेत. एकूण 4 विषय आहेत आपले: मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि जी के. तर मित्रांनो, या एकूण टॉपिकमधून एकूण सब्जेक्टमधून एवढ्या मोठ्या सिलेबसमधून फक्त तुम्हाला मी 51 टॉपिक महत्त्वाचे टॉपिक काढून दिलेले आहेत. तेच टॉपिक त्यांनी आत्तापर्यंत तेच टॉपिक रिपीट होत आहेत. 2018पासून तर आत्तापर्यंत 2025पर्यंत जितके पण एक्झाम जेवढ्या पण एक्झाम मुंबई उच्च न्यायालयाने घेतल्या, तर त्या सर्व एक्झाम रिपीट त्या सर्व एक्झाममध्ये हे टॉपिक रिपीट होत आहेत. तर मित्रांनो, ते टॉपिक तुम्हाला सर्वात प्रथम अगदी व्यवस्थित करून ठेवायचे आहे आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. हे गोष्ट लक्षात ठेवा. तर मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणार नाही, मागील प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करून अभ्यास करणार नाही, तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही, तुम्ही पास होऊ शकत नाही. हे पण महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, यासाठी आपण एक महत्त्वाची बॅच शिपाईसाठी पण लॉन्च केलेली आहे. त्यामध्ये मी जे महत्त्वाचे टॉपिक आहेत, जी केचे महत्त्वाचे टॉपिक आहेत 21, तर 21 टॉपिक व त्यासोबत जे मागील प्रश्नपत्रिका आहेत त्याचे सखोल विश्लेषण मी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि बऱ्याच गोष्टी जसं की PYQ ॲनालिसिस कशा पद्धतीने केले जाते, माहिती नसलेले प्रश्न कशा पद्धतीने सोडवले जाते, या सर्व गोष्टी मी त्यामध्ये घेतलेल्या आहेत. तसेच मुलाखत आणि चाचपल्ली चाचणीची बॅचसुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहेत. कारण मुलाखत व चाचपल्ली चाचणी हे पण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण बरेच असे विद्यार्थी आमच्यासोबत होते की त्यांना एक्झाममध्ये जास्त मार्क्स मिळूनसुद्धा त्यांनी चाचपल्ली चाचणी आणि मुलाखतीमध्ये त्यांना कमी मार्क्स मिळाले, त्यामुळे त्यांचा रिझल्ट आला नाही. आणि कमी मार्क्स मिळणारे विद्यार्थी चाचपल्ली चाचणी आणि मुलाखतीची छान तयारी करून गेले आणि त्यांनी छान मुलाखत दिली, चाचपल्ली चाचणी दिली, तर त्यांचं आज सिलेक्शन झालेलं आहे. ते आमच्यासोबत उदाहरण आहे मित्रांनो. हे गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून आत्तापासूनच आपल्याला थोडी मुलाखत चाचपल्ली चाचणीची पण तयारी करायची आहे. ती पण बॅच आपली मी तुम्हाला CKO अकॅडमी नावाचा जो आपला ॲप आहे तिथे तुम्हाला ती सर्व गोष्टी पाहायला मिळेल. तसेच मित्रांनो, मी तुम्हाला जे मागील प्रश्नपत्रिका आहेत शिपाई व क्लर्कच्या, तर सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला जर पाहायच्या असेल PYQ ॲनालिसिस करण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी मागील प्रश्नपत्रिकेचा, तर CKO अकॅडमी नावाचा जो आपला ॲप आहे तिथे तुम्हाला मी फ्रीमध्ये तिथे दिलेले आहेत. तसेच जे महत्त्वाचे टॉपिक आहेत 51 टॉपिकची लिस्ट मी तुम्हाला आपल्या ॲपमध्ये CKO अकॅडमी नावाचा जो ॲप आहे त्याच्यामध्ये दिलेले आहे. तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. तिथून तुम्ही जाऊन तो बघू शकता. ही आपली मुलाखत व चाचपल्ली चाचणीची बॅच आहे. तसेच ही न्यायालयभरतीची बॅच आहे. तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन हे CKO अकॅडमी नावाचा जो ॲप्लिकेशन आहे तिथे तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक्स मी कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देतो. मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात कमी फी आणि सर्वात दर्जेदार कंटेंट आपण आपल्या या बॅचमध्ये घेतलेलं आहे. मित्रांनो, आपण फापट पसारा शिकवत नाही. जे एक्झाममध्ये येते, जे पेपरमध्ये येते त्याच गोष्टी आपण शिकवत असतो. तर यासाठी तुम्हाला हे बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला महत्त्वाचे टॉपिकसुद्धा आपल्या यूट्यूबवर शिकवणार आहे. तसेच मागील प्रश्नपत्रिकेचे स्पष्टीकरणसुद्धा तुम्हाला मी दिलेले आहेत. तर ह्या सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये पाहायला मिळेल. तर यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना
या व्हिडिओची लिंक शेअर करायची. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो.